श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका अशा गुणाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे जीवन आनंदी होतं. तो म्हणजे साधेपणा. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितलं, आडंबर करू नका, साधेपणाने राहा, भक्ती करा. आज आपण हा साधेपणाचा संदेश जाणून घेऊया. एकदा एक श्रीमंत माणूस स्वामी समर्थांकडे आला. त्याने मोठमोठे दागिने, श्रीमंतीचे कपडे घातले होते. तो म्हणाला, स्वामी, मी खूप दानधर्म करतो, खूप पैसा कमवतो, पण तरीही मला शांती नाही. तेव्हा स्वामींनी त्याला विचारलं, तुला शांती हवी आहे? मग एवढं बाह्य आडंबर कशाला? म्हणजेच आडंबर म्हणजे देखावा, जे आपण नेहमी जगाला दाखवतो. साधं राहा, भक्तीत राहा. खरा धन तो साधेपणा आहे. या शब्दांनी तो श्रीमंत फक्त जागा झाला. त्याला उमजलं की खरी श्रीमंती पैशात नाही, तर मनाच्या साधेपणात आहे. आज आपण पाहतो की माणूस बाहेरून श्रीमंत दिसतो, पण आतून तणाव, असंतोष आणि एकटेपणाने त्रस्त असतो. घरं मोठी आहेत, पण मन छोटी झाली आहेत. वस्तू भरपूर आहेत, पण समाधान नाही. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, साधेपणा स्वीकारा. खोट्या दिखाव्यापेक्षा खरी भक्ती जपा. साधं जगणं म्हणजे स्वतःवर कमी ओझं टाकणं. साधेपणामुळे मन शांत होतं, समाधान मिळतं आणि ईश्वराशी नातं घट्ट होतं. म्हणूनच मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा साधेपणाचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारा. जास्त काही नको, फक्त श्रद्धा, संयम आणि साधेपणाने जगा. श्री स्वामी समर्थ आपल्याला खरी शांती आणि आनंद देतात. श्री स्वामी समर्थ.